हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पहा, जर तुम्ही बाहेरचं बघितलं तर बाहेर उन्हाचा कडाका खूप पडलेला आहे आणि बघा आपल्या घरामध्ये आपण 15 मिनटं जरी पंखा बंद केला तरी खूप गरम होतं आणि आपल्या घरामध्ये 24 तास हा पंखा चालूच असतो. पण पहा, अशा गरमीमध्ये जर आपल्या पोटामध्ये काहीतरी थंडगार केलंच पाहिजे नाही का? तर पहा आज मी काय करणार आहे. तर इथे माझ्याकडे स्ट्रॉबेरी फ्रूट क्रश आहे. ज्ञानेशला स्ट्रॉबेरी फ्रूट क्रश खूप आवडतो आणि मी हा स्ट्रॉबेरी फ्रूट क्रश का आणलेला आहे की कधी आम्ही समजा बाहेरून आलो तर आम्ही याचं सरबत करून पिऊ शकतो. पण ह्या स्ट्रॉबेरी फ्रूट क्रशपासून फक्त सरबत बनतं का? तर नाही, आपण खूप साऱ्या रेसिपी या फ्रूट क्रशपासून बनवू शकतो. तर पहा आज मी काय करणार आहे, तर मी आज स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये स्ट्रॉबेरी फ्रूट क्रश वापरून मी आज स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये लस्सी करणार आहे. ही जी लस्सी आहे ना, चवीला एक नंबर आणि भन्नाट अशी लागते आणि मार्केटमध्ये वेगवेगळ्या फ्रूट क्रश अवेलेबल आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जो फ्रूट आवडतो त्या फ्रूटचा तुम्ही फ्रूट क्रश तुम्ही आणू शकता. तर चला, वेळ वाया न घालता पटापट रेसिपीला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया. तर पहा, आज आपण स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये लस्सी करणार आहोत. तर लस्सी करण्यासाठी पहा, मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. तर इथे माझ्याकडे अमूल दूध आहे. मी इथे अमूल दूध घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलंही दूध घेऊ शकतात, म्हणजे गोकुळ दूध किंवा आपलं जे सुट्टं दूध मिळतं ना बाहेर, तुम्ही तेही अर्धा लिटर घेऊ शकतात. आता हे जे दूध आहे, तर हे दूध आपल्याला सर्वप्रथम गरम करून घ्यायचं आहे. तर पहा, लस्सी करण्यासाठी आपण सर्वप्रथम या दुधापासून दही तयार करून घेणार आहोत आणि तयार झालेल्या दह्यापासून आपण लस्सी तयार करून घेणार आहोत. म्हणजे आपण होममेड पद्धतीने दही तयार करून घेणार आहोत आधी. तर पहा, इथे दुधाला छान मस्त अशी उकळी आलेली आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे. तर पहा, आता आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा गॅस चालू करायचा आहे आणि मंद गॅसवरती हे जे दूध आहे ते 15 मिनटं छान मस्त उकळवून द्यायचं आहे. म्हणजे थोड्या फार प्रमाणामध्ये हे जे दूध आहे आपल्याला थोडं आटवायचं आहे, फक्त 15 मिनटं. आता तुम्ही विचार करत असाल की दही करण्यासाठी दूध आटवायची काय गरज आहे का? किंवा 15 मिनटं हे दूध आपल्याला बॉईल करायची काय गरज आहे का? तर एवढं सांगते की हो आहे. तुम्हाला माहिती आहे, जेव्हाही आपण दही करतो तर दह्यामधून बऱ्यापैकी असं पाणी बाहेर निघत असतो आणि दही असं घट्टसर असं दही अजिबात तयार होत नाही. म्हणून आपल्याला ही प्रोसेस फॉलो करायची आहे. 15 मिनटं आपल्याला हे दूध छान, म्हणजे दूध गरम झाल्यानंतर 15 मिनटं छान मस्त हे दूध उकळवायचं आहे आणि नंतर मग गॅस बंद करायचा आहे. याच्याने काय होतं माहिती आहे का, आपलं जे दही आहे ते छान मस्त घट्ट होतं. तर पहा, इथे मी हे दही घेतलेलं आहे विरजण टाकण्यासाठी. इथे मी वारणा दही घेतलेलं आहे आणि ही जी डबी आहे ही दुकानामध्ये किंवा शॉपमध्ये मार्केटमध्ये 10 रुपयाला इझिली मिळते. आता पहा, हा माझ्याकडे दह्याचा भांडा आहे. तर हा जो दह्याचा भांडा आहे हा सुद्धा अर्धा लिटरचाच भांडा आहे. तर आपण या भांड्यातच दही तयार करून घेणार आहोत किंवा जमवणार आहोत. तर पहा, इथे या भांड्यामध्ये मी दहीसुद्धा ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. आता पहा, आपण जे दूध गरम करून घेतलं होतं ना, ते सुद्धा याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि दूध ॲड केल्यानंतर पहा, मी इथे ना गरम गरमच दूध ॲड केलेलं आहे. तुम्ही अगदी थोडं कोमट दहीसुद्धा ॲड करू शकतात. आता मला थोडं बाहेर जायचं होतं म्हणून मी पटापट गरम गरम दूधच लगेच त्या गरम दुधालाच लगेच विरजण लावलं मी. तर पहा, आता चमच्याच्या साहाय्याने छान मस्त हे दही आणि दूध मस्त वरखाली करून घ्यायचं आहे आणि झाकण लावायचं आहे. आणि एक लक्षात ठेवा, विरजण लावताना ना घट्ट दह्याचं विरजण लावा, म्हणजे दहीसुद्धा छान मस्त घट्ट होतं. तर पूर्ण रात्रभर मी हे जे दही आहे मी रूम टेम्परेचरमध्ये ठेवलं होतं. तर पहा, दुधापासून छान मस्त असं आपलं घट्टसर असं दही तयार झालेलं आहे. तर पहा, इथे मी
साखरेची मी पिठी साखर करून घेतलेली आहे. आता लस्सी करण्यासाठी तुम्हाला लस्सी जशी गोड हवी त्यानुसार तुम्ही त्याच्यात साखर ॲड करू शकता. मी ते साखर खूप कमीच ॲड केलेली आहे. आता मी ते स्ट्रॉबेरी फ्लेवरचा फ्रूट क्रश घेतलेला आहे. आता मी साखर का कमी घेतली, कारण हा जो फ्रूट क्रश आहे हा सुद्धा गोड असतो. तर हा स्ट्रॉबेरी चा हा फ्रूट क्रश आहे. तर हा क्रश मी सर्वप्रथम ग्लासामध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करता येईल. आता मी इथे काचेचा बाउल घेतलेला आहे आणि पहा, मी अर्धा लिटर दह्याची मी इथं लस्सी करणार आहे. तर ही जी लस्सी आहे, हे जे दही आहे हे आपल्याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पिठी साखर ॲड करायची आहे आणि छान मस्त एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला छान मस्त आपल्याला हे जे दही आहे मस्त फेटून घ्यायचं आहे. तर पहा, म्हणजे एकाच वेळेला दोन्ही कामं होते, म्हणून मी साखर टाकली आणि मग दही फेटून घेतलेलं आहे, म्हणजे साखरसुद्धा विरघळेल आणि ते आपलं गोड दहीसुद्धा तयार झालेलं असेल. आता आपण गोड दही नाही बोलू शकत, लस्सीच बोलू शकतो. आणि पहा, आता इथे आपल्याला स्ट्रॉबेरीचा फ्रूट क्रश ॲड करायचा आहे. मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या फ्रूटचे फ्रूट क्रश मिळतात. तुम्ही कुठलंही घेऊ शकता. तुम्ही मँगो घेऊ शकता, पायनॅपल घेऊ शकता, तुम्ही तुमच्या आवडीनुसार. आता ज्ञानेशला म्हणजे माझ्या मुलाला स्ट्रॉबेरी फ्लेवर खूप आवडतो, मुळे त्याला स्ट्रॉबेरीज खूप आवडते, म्हणून मी त्याच्यासाठी हा स्ट्रॉबेरी फ्रूट क्रश घेऊन आली होती. आणि त्याचीच एक फर्माईश होती की मम्मी लस्सी करशील का स्ट्रॉबेरी फ्रूटपासून. तर मी त्याच्यासाठी ही स्ट्रॉबेरी लस्सी केलेली आहे. तर पहा, आता आपली लस्सीसुद्धा तयार झालेली आहे. स्ट्रॉबेरी लस्सी अगदी झटपट अशा पद्धतीने तयार होते. आणि तुम्हालाही माहिती आहे, बाहेर कडक असा उन्हाळा म्हणजे ऊन आहे आणि अशा कडाक्यामध्ये, उन्हाच्या कडाक्यामध्ये समजा आपण बाहेरून प्रवास करून घरी आलो असू, तर त्यावेळेस आपल्याला थंडगार असं काहीतरी प्यावंसं वाटतं. त्यावेळेस तुम्ही ही लस्सी नक्कीच तयार करू शकतात. तर पहा, इथे मी हे असे काचेचे असे बाउल घेतलेले आहेत. आता पहा, एका वेळेला आपण एवढी ग्लास भरून लस्सी नाही पिऊ शकत. प्रत्येकाच्या आवडीनुसार जो तो आपापल्या आवडीनुसार लस्सी पित असतो. तर मी इथे या काचेच्या बाउलमध्येच लस्सी ट्रान्सफर करून घेतलेली आहे. आणि पहा, इथे मी वरतून छान मस्त असं फ्रूट क्रश स्प्रिंकल केलेला आहे आणि वरतून मी काही ड्रायफ्रूटसुद्धा मी स्प्रेड करून घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट ॲड करू शकतात. मी अगदी बारीक कट करून हे ड्रायफ्रूट मी ॲड केलेले आहेत. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही स्ट्रॉबेरी फ्लेवरची लस्सी नक्कीच ट्राय करा. चवीला एक नंबर भन्नाट अशी लागते. आणि ही तुम्ही स्ट्रॉबेरी फ्लेवरची लस्सी तुम्ही फ्रीजमध्ये करून स्टोअर करू शकता. 2 ते 3 दिवस किंवा 4 दिवस ही लस्सी फ्रीजमध्ये खूप छान राहते. अजिबात आंबट वगैरे होत नाही. खायला छान मस्त गोड लागते आणि त्यामध्ये आपल्याला फ्रूट क्रशचा म्हणजे कुठलाही फ्रूट असेल त्याचा फ्लेवर जाणवतो. नक्की ट्राय करा.